ज्या पक्षाच्या नावात महाराष्ट्र आहे त्याचे 6 नगरसेवक निवडून येतात आणि ज्या पक्षाच्या नावात मुस्लिम आहे त्या पक्षाचे 122 नगरसेवक हे संपूर्ण महाराष्ट्रात निवडून येतात. म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्राचं नवनिर्माण नको आहे, पण मात्र दुसरंच काही हवं आहे. महाराष्ट्राच्या या महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये आता मनसेचे 6 नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि त्यापैकी 5 जणांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सत्तेत सहभागी होण्यासाठी पाठिंबा दिला आहे. असा निर्णय घेतल्यानंतर चाहते आहेत, जे काही मनसे प्रेमी आहेत, ते म्हणताय की तुम्ही हे चुकीचं करताय. प्रचार करताना ठाकरे बंधू एकत्र होते, एकनाथ शिंदे विरोधात होते आणि आता तुम्ही त्यांच्यासोबत जाताय. आता मला त्या सर्वांना एक प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या प्रभागात तुम्ही ज्या नगरसेवकांना निवडून दिले त्यांच्याकडून तुम्हाला 5 वर्षात कामांची अपेक्षा आहे आणि नगरसेवक संपूर्णपणे 100% तेव्हाच तो मदत करू शकतो जेव्हा तो सत्तेत सहभागी असेल. तरच तो त्या प्रभागासाठी निधी उपलब्ध करून देऊ शकतो आणि त्यातून कामं करून देऊ शकतो. एवढे वर्ष, गेल्या 20-22 वर्षापासून मनसेचे आमदारही निवडून आले होते, नगरसेवकही निवडून यायचे, पण ते या विचारनिष्ठेच्या पोटी कुठल्या सत्तेत सहभागी होत नव्हते. पण मात्र त्यांचे हे विचार काही महाराष्ट्राच्या जनतेला पटत नाही असं चित्र दिसतंय आणि आता कुठेतरी सत्तेत सहभागी होऊन काम करून घेण्याची जर संधी येत असेल तर त्यात वैर काय आहे किंवा गैर काय आहे. एकीकडे तुम्हाला स्थानिक पातळीवर त्यांनी प्रचार करायला हवा, त्यांनी फिरायला हवं हे म्हणतात, आणि दुसरीकडे KDMCमध्ये स्थानिक पातळीवरील नेत्यांनी जर तो निर्णय घेतला तर ते तुम्हाला चालत नाही. संजय राऊत म्हणतात की त्यांनी जे एकनाथ शिंदेंना जो पाठिंबा देत आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे, त्यांनाही ते योग्य वाटत नाही. दुसरीकडे काही ठिकाणी ठाकरे सेना जी आहे ती पण तर BJPला पाठिंबा देते ना महानगरपालिकेमध्ये कुठेतरी सत्तेत सहभागी होण्यासाठी. शेवटी कसं असतं, बहुमत हे मिळवावं लागतं आणि त्यांना जे वाटतं की ज्या पक्षाला आपण पाठिंबा दिल्यानंतर आपली कामं होऊ शकतात, आपण दिलेली आश्वासनं ते पूर्ण करून घेऊ शकतात, तर त्यात वाईट काय.